लवकर या. मॅच चालू करा सर. सामन्याला सुरुवात. ज्या बॅटिंग संघाची इथे बॅटिंग चालू आहे त्या संघाने कॅप्टनने ताबडतोब माझ्याकडे यायचंय. कृपया तुमच्या 6 खेळाडूंचे मोबाईल नंबर नाहीयेत. 6 खेळाडूंचे मोबाईल नंबर नाहीयेत इथे आणून द्यायचे. देखील नंबर पाठवायचे. स्वप्नील बोरे याचा देखील नंबर पाठवायचा. मी पुन्हा विनंती करतो. आता ज्या खेळाडूंची नावे वाचलेत मी शाबाज शेख, सुशांत कचरे, त्याचबरोबर मी अनिकेत पवार, सचिन कोले, अक्षय दिवटे यांचं मिळालंय. स्वप्नील बोरे या खेळाडूंचे मोबाईल नंबर ताबडतोब मला पाठवाय.
नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतोय आणि स्वतः संघनायक गोलंदाजीची जिम्मेदारी घेत असताना बिलाल. साहिल एंटरप्राइजेस संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जे की पहिलं षटक टाकलेला आहे तो प्रतीक, एक नामवंत गोलंदाज धाराशिव जिल्ह्यातील. परत एकदा बिलाल आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. सुंदर अशी गोलंदाजी. पंचाचा निर्णय या ठिकाणी काय येतोय पाहूया. नो बॉल. डिग्री मध्ये अँड द स्क्वेअरचा नो बॉल देण्यात आलेला आहे. बाय हँड द स्क्वेअर या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असे पंच पुणे येथील नामवंत पंच स्वप्नील काकडे सर या ठिकाणी अतिशय सुंदर पंचगिरीचं काम करत असताना आणि त्यांना सुरेख अशी साथ देण्यासाठी सलीम सर. आणि पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. परत एकदा गोलंदाजीसाठी बिलाल. फ्री हिटचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी. फ्री हिटचा कुठलाच फायदा उठू शकला नाही या फलंदाज. सूरज सुपेकर एक बहुत ही जाने माने विकेट कीपर, इनके भाई भी यहाँ पर खेल चुके हैं. रोहन सुपेकर और सूरज सुपेकर के भाई. जिस तरह से आईपीएल में हम कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या, राहुल सर, दीपक चहर शॉर्ट ऑफ के इस बार गेंद को मारने की कोशिश में विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. बहुत जबरदस्त अंदाज की गेंदबाजी. यानंतर होणारा सामना असेल पहिला सामन्यातील विजय संघ म्हणजे श्री शंभूराजे 11 क्रिकेट संघ आणि या सामन्यात जो संघ जिंकेल त्याची मॅच तिसरी मॅच असेल. परत एकदा बिलाल अतिशय सुरेख असा गोलंदाजीचा मारा करत असताना अतिशय भेदक असा मारा. सुंदर असा फटका पाहायला मिळतो या ठिकाणी. सरळ चेंडू जाईल सीमा पार. खणखणी दमदार चौकार. सौदागर बाबूंचा डान्स आपण इथं पाहिला. टोटल धावा झाला तर 11 धावा, 11 रन, 11 की योग पर. लगातार 2 चौके खेलने के बाद टोटल स्कोर 11 की योग पर. देखना फिर से गेंदबाजी करेंगे ये गेंद के बाहर जाकर मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है. 11 की योग पर. त्या दरम्यान मात्र मारायचा प्रयत्न चेंडू जातो इथं मात्र मिडविकेट दिशेने सिंगल धाव निश्चित येईल. सिंगल धावेनिशी संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात. एका धावेनिशी संघाची भारतीय धावसंख्या 12 धावा आणि 2 धावा माफ करा 13 धावा झाल्यात. धावसंख्या पोहोचली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट स्कोर गोes to 13 रन. 13 धावा झाल्यात.
चलेंगे बार गेंदबाजी करेंगे। प्रतीक की गेंद इस बार बैकफुट पर चले गया, हल्के से खूबसूरती के साथ यहाँ पर गेंद को मारा जाता है डीप कवर क्षेत्र पर। थोड़ी सी जस्ट शॉट ऑफ लेन गेंद बैकफुट पर पंच लगा जा रहा, 1 रन बनेगा और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ 14 की ऑफ पर। इनिंग का ये तीसरा और इस वक्त शुरू हो चुका है। इस बार ऑफ स्टंप की बाहर जाती गेंद देखा जाचा बरका। इस बार अंपायर ने बताया कि गेंद बड़ बॉल है, वहां पर बड़ बॉल के साथ स्कोर में इजाफा हो रहा, आगे बढ़ता हुआ स्कोर 15 रन। अगर टेनिस बॉल विश्व की हम बात करना चाहेंगे, महाराष्ट्र में बहुत सारे अंपायर्स के पैनल्स हैं। वैसे स्वप्निल काकड़े सर का पैनल एक बहुत ही नामचीन पैनल है क्रिकेट का, और ये बिल्कुल बहुत सारे क्रिकेट प्रतियोगिता जो होती है उसे कंप्लीट करने की जिस जिम्मेदारी होती है स्वप्निल काकड़े सर की पैनल की होती है। और बहुत जगह पे इन्होंने बहुत जबरदस्त काम किया। हर टूर्नामेंट में ये काम अगर करते हैं तो आगे की बार फिर से इन्हें बुलाया जाता है। ये इनके काम की प्रतिभा है। और बिल्कुल करीबन उनके स्क्वाड में 28 या 30 अंपायर्स है। स्वप्निल काकड़े सर नामचीन अंपायर, महाराष्ट्रातील एक नामवंत पॅनल स्वप्निल काकड़े यांचं। इस बार हवा के सारे गेंद को मारा, विकेट कीपर के पीछे गेंद निकलेगी। यहाँ पर पूरी के पूरे आधे डजन मिलेंगे रन, पूरी के पूरे आधे डजन रन मिलेंगे। आगे बढ़ता हुआ स्कोर 22 रन 22 की ऑफ पर। और वैसे साथ में इनके साथ में यहाँ पर गणेश गायकवाड़ सर भी जुड़ चुके हैं, जो कि एक नामचीन अंपायर है। इनके पैनल में तुषार जी बैठे हैं, लकी खंडागड़े हैं, हमारे बजरंग यादव हैं, बहुत सारे अंपायर है। सबसे इनके जिगरी दोस्त पांडु सरवदे सर। गडी वाद परत एकदा रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव निश्चितप्रमाणे मिळत आहे। आणि एका छोट्या धावेसह संघाची वाढती धावसंख्या पोलीस रक्ती भारतीय टोटल धावा झाल्यात 23 धावा पाईचा इशारा पंचांकडून केला जातोय। एका धावेनिशी भारतीय धावसंख्या 23 धावा, 2 गडी बाद। या सामन्यासाठी पंच म्हणून स्वप्निल काकड़े सर आणि दुसरे पंच सलीम शेख सर आणि तिसरे पंच म्हणून गणेश गायकवाड़ सर, माझे सहकारी गुणलेखक तथा स्कोरर नागेशजी पवार सर आणि त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र समालोचक पंकज पाटील सर, या सर्वांच्या वतीने तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल। इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल विकेट बाउंड्री की दिशा में जाएगी। पहले टप्पे पर गेंद बाउंड्री के बाहर जाएगी, 4 रन। और इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ, कुल स्कोर इस वक्त 27 पे 2 विकेट चले जा रहे हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन 2 विकेट के नुकसान पे। ओवर चल रहा है इस वक्त तीसरा और दमदार अंदाज की बैटिंग, जबरदस्त बैटिंग यहां पर चल रही है। तो इस बार गेंद को मारने की कोशिश भी गेंददार की, जब तक कि फील्ड करते हुए बीच ओवर समाप्त हो चुका है। 3 ओवरों की समाप्ति पे स्कोर है 27 रन। मैदान में ड्रिंक ब्रेक्स की अगर बात करना चाहेंगे, बाजीराव अण्णा और विधांश विकी मंडोळे यांच्या वतीने ड्रिंक ब्रेकची व्यवस्था स्पर्धेला पाहिली जाताना आपण पाहतोय। आपल्याला सर्वात मोठे पाण्याचे जे जार दिले गेलेत, आप स्क्रीन पर देख सकते हैं कि यहाँ पर खिलाड़ी को एनर्जी देने के लिए ओआरएस दिया जा रहा है मैदान में। यहाँ पर पहली बार ऐसा देख रहे होंगे कि महाराष्ट्र में बहुत सारे क्रिकेट टूर्नामेंट होते हैं,
लेकिन पहली बार हम बाजार में देख रहे किसी टीम को हर प्लेयर के लिए ओआरएस के एनर्जी ड्रिंक्स दी जा रही है, पहली बार। अब मैंने तो बहुत सालों से कमेंट्री की है, मैं पहली बार देख रहा हूं कि सभी खिलाड़ी के ओआरएस तो मिलता है लेकिन एक दो लोगों को मिलता है, लेकिन यहां पर पूरे के पूरे 11 खिलाड़ी को 11 प्लस 22 22 प्लस 3 अंपर और टोटल 30 ओआरएस एक मैच में दिए जाते हैं। वो कमेंट्री हैं, यूट्यूब वाले हैं, हाँ। AK अकॅडमी या संघाकडून आपण पाहतोय जे की 3 षटकामध्ये 27 धावा झालेल्या आहेत. मला वाटतं या सामन्यासाठी आमचे मित्र मला परवाच निलंग्याला आम्ही कॉमेंट्री केली होती निलंगामध्ये, आणि निलंग्यातील कॉमेंट्री सचिन कोले सर देखील माझ्यावर जोडले गेले होते. आज ते खेळाडू म्हणून इथे संघाकडून आलेत. सध्या ते बॅटिंग संघाचे खेळाडू आहेत, त्यांचं मी इथे हार्दिक स्वागत करेल. सचिन कोले सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम सहर्ष स्वागत. चला, या ठिकाणी मला वाटतं आमचे ड्रिंक ब्रेकची व्यवस्था ज्यांच्या मार्फत पाहिली जाते अजय धनके. तर तुम्हाला धनके साहेबाची एक विशेष वेगळी ओळख देखील आहे. एफएफ स्पोर्ट्सचे मालक आहेत. आपण जे रंगीबेरंगी ड्रेस इथे पाहतो क्रिकेटमध्ये, सर्व संघाला 16 संघाला ड्रेस असतील, कमिटीचे ड्रेस असतील, त्यांच्या म्हणजे दुकानातून हे ड्रेस बनवले गेले. क्रिकेटचं साहित्य हवं असेल तर तुम्ही एफएफ स्पोर्ट्स तुळजापूरला संपर्क करू शकता. क्रिकेटचे सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण एफएफ स्पोर्ट्स अजय धनके. फ्रेंड्स फॉर युअर स्पोर्ट शॉप अजय धनके सर. परत एकदा सामन्याला सुरुवात. 4थं षटक बिलाल. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. प्रतीक चेंडूवर धावतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करत असताना आपण पाहतोय. सहकार्य करायचं या ठिकाणी प्रेक्षक वर्ग, क्रिकेट रसिक यांना विनंती आहे तर की खास आपण करून या ठिकाणी पंकज पाटील सर कोल्हापूरहून देखील संदीप कोळे आमच्यावर जोडले गेले. या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबवर मॅच पाहिली जाते. त्यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. संदीप कोळी, तुमचे धन्यवाद असेल. आपण इथं सामने पाहतात त्याबद्दल हार्दिक. इथं मात्र फटका जोरात मारायचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो, अगदी सहज सोपा झेल तिथे टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतो पुढचा हादरा. स्वतः कर्णधार प्रशांत कुलकर्णी येतो फलंदाजीला स्ट्राईक वर. प्रशांत कुलकर्णी यांच्याबद्दल जर सांगायचं तर उत्कृष्ट गोलंदाज आहेत, अतिशय उत्कृष्ट गोलंदाज. या ठिकाणी आमचे मित्र बजरंग जाधव साहेब जोडले गेले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक नामवंत पंच म्हणून
त्यांनी बार्शीमध्ये उत्कृष्ट पंतगिरी केली होती. बजरंग जाधव साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिल्या चेंडूवर अतिशय आक्रमक फटका प्रशांतच्या बॅट मधून आणि सरळ चेंडू जातोय वेलकम गेट वर. 6 धावांसाठी खणखणीत दमदार षटकार. सुरुवात करत असताना प्रशांत परत एकदा उंचून मारण्याचा प्रयत्न. आता मात्र कमबॅक केलेल्या बिलालनं अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन बिलाल कडून आपण पाहतोय, जे की एक आक्रमक फटका षटकार खेचला होता प्रशांतनी आणि त्याच्या लगेच पुढच्या चेंडूवर कमबॅक करत असताना आपण पाहतोय बिलालला. परत एकदा स्वतः कर्णधाराचा सामना करण्यासाठी स्वतः कर्णधार. कॅप्टन टू कॅप्टनचा सामना हा. निर्धाव चेंडू. परत एकदा सुरेख अशी गोलंदाजी. एक षटकारानंतर कमबॅक करत असताना आपण पाहतोय चालू असलेला हा सामना AK अकॅडमी विरुद्ध साहिल एंटरप्राइजेस. साहिल एंटरप्राइजेस संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. परत एकदा पुढचा चेंडू. कई बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बॉलर के हाथ में गेंद निकल रही है. रन देने की कोई दिलचस्प बैट्समैन नहीं दिखा रहे. इस बीच ओवर समाप्त हो रहा है. जहां तक की ओवर्स की बात करना चाहेंगे, लगभग 4 ओवर के समाप्ति में स्कोर है 35 रन 3 विकेट के नुकसान पे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा 3 गडी बाद. यानंतर होणारी लढत असेल या सामन्यातील विजय संघ विरुद्ध श्री शंभूराजे 11 क्रिकेट संघ. यानंतर पुढची लढत असेल. चला, मंडपवाले जर असतील तर कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. चला, तुला रमेश जी, आपको अगर मंडप आपके साथ छिटका हुआ तो नहीं है. अगर वहां की रस्सी अगर बंदी होगी तो वो रस्सी छोड़िए. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावा झाली, 4 गडी बाद. गोलंदाजीला तानाजी धनगे. या ठिकाणी कोल्हापूरहून केसी गावचे रहिवासी असणारे आमचे मित्र MS कन्स्ट्रक्शनचे मालक सन्माननीय संदीपजी कोळी सर या ठिकाणी सामन्याच्या मार्फत जोडले गेले. दरम्यान इथे मात्र पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल केले गेलेत. या 4 धावांची संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात. तानाजी येथे गोलंदाजीला तानाजी धनकेच्या चेंडूवर इथे चौकार वसूल केला गेलाय. या 4 धावांची वाढती धावसंख्या पोहोचली ती 39 धावसंख्येवर. महेशजी कोळी केसीगावचे रहिवासी असले MS कन्स्ट्रक्शनचे मालक कोल्हापूर इथे सामना पाहताना आपण पाहतो. महेशजी कोळी अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, फटका चढवलाय, इथे चेंडू मारला गेलाय. अशा प्रकारचे क्वचित आपण फटके पाहतो. विकेट किपरच्या मागे षटकार मारणं हा सोपं काम नसतं आणि हे काम जे केलं ते फलंदाजाच्या बॅटून निघतोय. 6 धावा आणि या 6 धावांची भारतीय धावसंख्या 45 धावा. संदीप कोळी आणि महेश कोळी यांचं हार्दिक हार्दिक वो अभी भी रुका हुआ स्कोर इस वक्त लगभग पहुंचता 45 रन 45 की योग पर 45 धावा झाल्यात. पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील या षटकातील पुढील चेंडू टाकतोय. बाहेर तो चेंडू मारायचा प्रयत्न विकेट किपरच्या मागे जातो चेंडू. इथे मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतो. चेंडू गेला थेट विकेट किपरच्या मागे जातो. 4 धावा येतील. या 4 धावांची भारतीय धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्या 49 धावा.
5वं षटक टाकले जाते आणि 5व्या षटकातील पुढचा चेंडू असेल. दोन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने या षटकामध्ये अतिशय वेगानं धावा खेचण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाजाला आपण पाहतोय प्रशांत. डावखुरा फलंदाज, सुंदर असा फटका. आता मात्र खणखणीत समाचार घेताना आपण पाहतोय चेंडूच्या पाठीमागे दोन क्षेत्ररक्षक धावत आहेत. चेंडू जवळपास सीमारेषेच्या जवळ अडवलेला आहे. निश्चित प्रमाणात 3 धावा या ठिकाणी भेटत आहेत प्रशांतला आणि संघाला. अतिशय महागडे षटक ठरत असताना तानाजीचं आपण पाहतोय जे की आतापर्यंतच्या या षटकामध्ये 17 धावा आलेले आहेत तब्बल 4 चेंडू मध्ये. आणखीन या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 52, 3 गडी बाद. या 3 धाव्यासह संघाची वाढती धावसंख्या 52 धावा. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू आपटून त्या बाहेर जातो. पाहायला सोडून दिलाय. पंचमंत धावांतर धाव असेल बॅटच्या स्वरूपात. धावसंख्या देखील धावेची भर. वाढती धावसंख्या 53 धावा. 53 धावा झाली. चेंडू मारायचा प्रयत्न टॉपीत लागलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथं मात्र 2 क्षेत्ररक्षक एकमेकाकडे पाहत राहिले आणि दोघांच्या मध्ये चेंडू पडला. इथं वाटलं एका क्षेत्ररक्षकाला वाटलं इथं तू पकडणार, दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला वाटलं की मी पकडणार आणि दोघांच्या मध्ये जाऊन चेंडू पडला. या ठिकाणी 2 धावा पुढे येतील. या 2 धावेने वाढती धावसंख्या 55 धावसंख्येवर. बार्गिन को ऊंचा मारने की कोशिश में नीचे आ गए खिलाड़ी. बिल्कुल पकड़ा गया वहां पर कैच लॉन्ग ऑन सूत्र में. आज इनका जन्मदिन है. बर्थडे बॉय ने वहां पर कॅच पकडा. म्हणजे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी कॅच पकडलाय. वाढदिवसाला तुमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आज कॅच पकडली. कॅच पकडून संघाला एक गोड भेट दिली विकेटची. तुम्हाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा असतील. आप जिएंगे हजारों साल. साल के दिन होंगे 50,000. अक्षय मंदिर आपको जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोलली आहे. त्याला शूज नसेल तर काय झालं ते बघायचंय आणि जर जाणून बुजून जर शूज जर लागलाय का ठीक आहे. त्याला पंच म्हणतात की लागलाय. त्याला पंचांनी पडताळणी केली आहे त्याच्यामुळे तिथं त्याला जरा थंड वाता. वारं थोडस आज जरा चांगलं वारं वाटतंय. थंड वारं आहे. जर थोडस आता या षटकातील मला वाटतं शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीला येतोय अभिषेक थोरात. पाहूया करतोय का गोलंदाजी जोरात. अंबर स्वप्निल काकड़े ने देखा कि वो जख्म है बिल्कुल गहरी है इसलिए वो शूज नहीं पहन सकते खिलाड़ी. गेंद को मारा जाता है स्कोर क्षेत्र में. गेंद आ रही है नहीं रोक पाएंगे. गेंद पहले टप्पे पर जाएगी. बाउंड्री के बाहर जाती गेंद. 4 रन आगे बढ़ता हुआ स्कोर 59 रन की योग पर. हेलो कहीं जाकर ये जो पैनल की उपलब्धि है बिल्कुल आगे जाकर बड़े बड़े टूर्नामेंट करें. यहाँ पर इंडियन स्टेट प्रीमियर लीग भी में आप अंपायरिंग के लिए जाए. यहाँ से शुभकामनाएं गणेश गायकवाड़ सर को, स्वप्निल सर को, सलीम सर को यहाँ पर हमारी ओर से दी जा रही है. अच्छी गेंद थी बार. गेंद को मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट करती. गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है.
बार शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर चला गया, पावर पंच लगा दिया विकेट कीपर के पीछे, फुल पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल लगा, सक्सेसफुल स्ट्रोक 6 रन के लिए आगे बढ़ता बस स्कोर 65 रन की ऑफ पर. थोडा जुना चेंडू टाकायचा आतमध्ये, जुना चेंडू टाका आणि मॅच चालू करा लगेच. जो स्कोर लग रहा था कि पहले ओवर में बिल्कुल बहुत कम रन बनने के बाद धीमी शुरुआत मिली थी, कहीं जाकर पहले ओवर के बाद अनुमान जो लग रहा था कि स्कोर जो है 40-45 के आसपास हो सकता है, लेकिन ये बैट्समैन की तारीफ करने की वहां पर प्रशांत वाकुरे की तारीफ करनी होगी वहां पर. उन्होंने बिल्कुल बहुत ही काबिल तारीफ की बल्लेबाजी की है. उद्या या स्पर्धेमध्ये आपल्याला सेलिब्रिटी म्हणून मराठी सिने कलावंतांचं आगमन होईल. झुंबर चित्रपटातील सिने कलावंत या ठिकाणी उद्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असेल. दरम्यान इथं पुन्हा हल्ला चढवला गेलाय, बैक टू बैक निकलता हुआ और एक क्लासिकल एक्सलेंट स्ट्रोक निकलता हुआ और सीधी गेंद आ गए, बॉलर के पीछे निकलती गेंद, इरादा पक्का दे धक्का, बल्लेबाज ने मारा पावरफुल आसमानी छक्का. लागोपाठचे 2 षटकार आलेले आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीनं 16 धावसंख्या खेचलेली आहे. तरी या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. म्हणजे पहिल्याच डावातील शेवटचं षटक, 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न. ये देखिए नो बॉल और ये बिल्कुल नो बॉल का इशारा. कभी कभी गेंदबाज जो है बिल्कुल ज्यादा गति डालने के पहले 2 छक्के लगे, थोड़ा सा गुस्सा था और इस गुस्से में उन्होंने गेंद को जोर से फेंकने की कोशिश की और ये बिल्कुल कमर के ऊपर डायरेक्ट गेंद फेंकी गई. नो बॉल प्लस 6 आएंगे टोटल 7 रन और ये बिल्कुल कमजोर गेंद पर सही नसीहत. और बल्लेबाज के 50 रन पूरे हो चुके हैं वहां पर. बल्लेबाज के 50 रन पूरे. एक बार जोरदार तालियों के साथ इस बल्लेबाज की हम तारीफ करेंगे वहां पर. वैसे तो इनका नाम है प्रशांत, लेकिन दूसरे को शांत कर रहे हैं वहां पर. या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक याच्या अगोदर कृष्णा गवळीच्या 93 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. इस बार इस लगा वहां पर विकेट कीपर आकर गेंद को विकेट कीपर के हाथ से छूटी गेंद. 78 रन शायद इस इनिंग की आखिरी गेंद होगी. या डाबातील हा शेवटचा चेंडू असावा. देखेंगे बॉलर अपने बॉलिंग पोर्शन पे वापिस चला जा रहा है. देखना इस गेंद पर इक्का दुक्का फिक्का चौका छक्का, या रन मिलेगा या विकेट मिलेगा या रन, ये गेंद डॉट चली जाएगी. देखेंगे क्या होता है इस गेंद पर. गेंद इस बार सीधे गेंद को मारा जाता हुआ, गेंद जा रही है बिल्कुल बॉलर के पीछे. लॉन्ग ऑफ क्षेत्र में 1 रन तो लिया जाएगा. दूसरे की दौड़ लगाई जा रही है जब तक कि विकेट कीपर इन पे थ्रो आएगा. 2 रन तो बनेंगे. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 80 रन और मैच जीतने के लिए 81 रनों का टार्गेट दिया जा रहा है. सामना जिंकण्यासाठी तब्बल 81 धावाचं आव्हान असेल. 81 रन का टार्गेट होगा. उद्या या स्पर्धेमध्ये निश्चितच फ्रेंड्स फॉर एव्हर बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धेसाठी प्रमुख कलाकारांचं इथं मराठी कलाकारांचं आगमन होईल. श्री आदित्यराजे मराठे बैलगाडी शर्यत आणि झुंबर फ्रेम, त्याचबरोबर श्री सूरज पवार प्रिन्स, म्हणजे सैराट सिनेमा आपण सर्व प्रत्येकाला माहिती असेल आणि त्यामध्ये प्रिन्सची भूमिका साकारणारे अभिनेते सूरज पवार बाउंड्री फ्रेम प्रिन्स यांचं इथं आगमन होईल. त्याचबरोबर बैलगाडी तथा झुंबर फ्रेम ऐश्वर्या दौंड आणि झुंबर प्रेम काजल शिंदे या 4 सिने कलावंतांचं झुंबर सिनेमातील सर्व कलाकार इथे येतील सेलिब्रिटी म्हणून या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी. वैसे देखा जाए तो हमने एक और कोशिश भी यहाँ पर की थी. आईपीएल के प्लेयर लखनऊ सुपर जायंट के अर्शिन कुलकर्णी को भी लाने की कोशिश की थी, लेकिन एमपीएल के मैचेस के होने की वजह से चेन्नई सुपर के खिलाने की राजवर्धन हंगरगेकर इनको भी लाने की कोशिश की, लेकिन एमपीएल के जो मैचेस हैं उसकी वजह से दोनों खिलाड़ी महाराष्ट्र प्रीमियर लीग के लिए मैचेस खेलने के लिए पूना में है, वो आ नहीं सकते. इसके बावजूद हम
मराठी कलाकारों की टीम यहाँ पर ला रहे हैं, जैसे कि झुम्बर सिनेमा आने वाला है, तो जिसके पूरे कलाकार यहाँ पर आएंगे कल सेलिब्रिटी के तौर पर। आणि उद्याचं खास वैशिष्ट्य देखील असेल, महाराष्ट्र कॉमेंट्री महाराष्ट्र क्रिकेट कॉमेंट्री मध्ये एक सुंदर आवाज, सुमधुर आवाज म्हणून ज्यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांची ओळख आपल्या आवाजामध्ये आहे, असे धमाकेदार कॉमेंट्री करणारे सर्वांचे सिनियर कॉमेंटेटर चंद्रकांत शेट्टी सर उद्या इथं कॉमेंट्री करण्यासाठी येतील. मुंबईचा बेताज बादशाह कॉमेंटेटर चंद्रकांत शेट्टी सर उद्या इथं कॉमेंट्रीला असतील. ठिकाणचं संघमालक संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. डीजे चला, रूमची चाबी कोणाकडे असेल तर कृपया इथं आणून द्यायची. रूमची चाबी कोणाकडे त्यांनी इथं आणून द्या.
बेमिसाल स्ट्रोक निकलता हुआ पहली गेंद पर दमदार प्रहार निकल रहा है। 4 रन आएंगे और इसी 4 रन के साथ शुरुआत हो रही है। स्वतः कर्णधार स्ट्रायकर गोलंदाज म्हणून स्वतः कर्णधार आणि एक स्ट्रायकर फलंदाज म्हणून स्वतः कर्णधार बिलाल टू प्रशांत, प्रशांत टू बिलाल. सुंदर असा फटका परत एकदा बिलालच्या बॅट मधून, आता मात्र खणखणीत दमदार षटकार. आक्रमक अशी सुरुवात करत असताना आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार बिलाल जशी सुरुवात करायला पाहिजे त्याच पद्धतीने अगदी सुंदर अशी सुरुवात करताना आपण पाहतोय परत एकदा प्रशांत टू बिलाल. अच्छी गेंद, इस बार बल्ले का मुंह खोला जा रहा है, इस बार गेंद को खेला जाता हुआ कट पॉइंट क्षेत्र में, बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में गेंदबाज के फील्डर वापस तैनात है। और जबकि गेंदबाज को अगर 2 गेंदों में एक चौका छक्का लगता है तो उसके बाद तीसरी गेंद अगर डॉट जाती है, बिंदी गेंद आती है, कहीं जाकर गेंदबाज का जो खोया हुआ आत्मविश्वास है वो बिल्कुल थोड़ा सा प्राप्त करने का, आपका खुद को हौसला बढ़ाने की कोशिश की जा रही है। इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद आ गया, विकेट कीपर के पीछे निकलती गेंद, 4 आएंगे और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त लगभग 14 रन। आक्रामक बैटिंग का नजारा वहां पर देखने मिल रहा है। बैट्समैन जिस अंदाज की बैटिंग कर रहे हैं, नहले पे दहले का प्रहार, ईंट का जवाब पत्थर से दिया जा रहा है। हम कर सकते हैं, आपने किया, हम क्यों नहीं कर सकते हैं, ये सोच बैट्समैन के बैट में नजर आ रही है। देखा जाचा पर का जाने दिया विकेट कीपर की ओर, बॉल बॉल का इशारा बता जा रहा है। बॉल बॉल के साथ 1 रन का इजाफा टीम के लिए मिलेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 15 रनों के योग पर 15 धावा। आणि आपणकडून बिलालच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये पारितोषिक। इथे ड्राईव्हचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटची येत लागली, विकेट कीपरच्या मागे जाते, बॅट पकडली गेली, फलंदाज होईल बाद। चलेंगे अभी भी रुका हुआ बल्लेबाजी करने के लिए जाएंगे मैदान में कतारी, राजू कतारी, वहां पर इंपैक्ट प्लेयर मैदान में वहां पर भेजा था। राजू आएंगे बैटिंग करने के लिए। चलेंगे प्रशांत को विकेट मिलने के बाद प्रशांत ने आखिरकार बल्लेबाज को शांत कर दिया, भेजा है पेविलियन में आराम करने के लिए। इस बार तैयार है ये गेंद, व्हाट अगेन ब्यूटीफुल गेंद, इस बार लाजवाब गेंद, इस बार टप्पा गिरने के बाद बाउंस होती गेंद विकेट कीपर के हाथ में गेंद चली जा रही है और समाप्त हो चुका है। पहले के समाप्ति पे
जीतने के लिए 81 का जो टारगेट दिया गया, इस टारगेट का पीछा कर तो पहले की समाप्ति पे स्कोर है या ठिकाणी सर प्रणव पवारला बक्षिसांचं या ठिकाणी वर्षाव होत असताना आपण पाहतोय जे की आपले आप्पा यांच्या वतीने प्रत्येक षटकारला 101 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. प्रणव पवारनी जर कृष्णा चौधरी नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं घेऊन येतोय. प्रणव पवार साठी एक ऑफर आलेली आहे. प्रत्येक षटकारला आप्पाकडून 101 रुपयाचं बक्षीस. आणि अजय धनके यांच्या वतीने देखील 101 रुपयाचं पारितोषिक फलंदाज प्रणव पवार साठी असेल. पुढचा चेंडू कृष्णा चौधरी. ओहो, कृष्णाचा अतिशय वेगवान चेंडू टप्प्यापर्यंत थोडासा बाउन्स होतोय बॅट्समनच्या बॅटच्या वरून चेंडू गेला विकेट किपर कडे. टॉस चेंडू असेल, निर्धाव असेल, पुन्हा या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने सुंदर असा फटका प्रणवच्या बॅट मधून आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक धावतोय पण तो चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत चौकार. देखेंगे अभी भी जो बोली भाषा आवाज सुना दी हमें भी पता चलता है, लेकिन नहीं बताएंगे. आपने क्यों बताया? ये सामने वाले को पता नहीं चला है, इसलिए बोला है. इस बार गेंद और फिर गेंद, इस बार गेंद को मारा जाता बड़ा एक्सलेंट स्ट्रोक, वाड़ा स्ट्रोक, वाड़ा स्ट्रोक. 4 रन. और ये 4 रन आएंगे वहां पर. 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ. टोटल रन संख्या इस वक्त 23 की ऑफ पर 23. सुशामीपुढे ए माहिती दिली गेंद. तो आखूड टप्प्याचा चेंडू इथं मात्र टप्प्यापर्यंत थोडासा उसळतो आणि फलंदाज मात्र इथं या तिसरा पंचांकडे मला वाटतं हा चेंडू उसळलाय. बैट बॉल असेल का नाही याची म्हणजे पंचांचा हा निर्णय असेल. चला, पंचांचा रिव्ह्यू असेल. बैट बॉल है. चलिए, ये बॉल बैट बॉल है. और पहले बाउंसर की भी वार्निंग यहाँ पर दी जाएगी. बिल्कुल बैट बॉल होगा वहां पर. काफी टप्पा गिरने के बाद ऊंच छूटती थी गेंद. बैट बॉल के साथ अतिरिक्त रन में बढ़ोतरी हो रही है. टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ 24 की ऑफ पर 24 धाबा. वाईड दिलेला आहे पंचांनी स्वप्नील सर आणि एक वन बाउन्स ची वॉर्निंग ही या ठिकाणी दिलेली आहे. 24 धावा, 1 गडी बाद, दुसरं षटक. बॅटचा काढावून सरळ सीमा पार. खणखणीत चौकार येत असताना परत एकदा आपण पाहतोय या षटकातला तिसरा चौकार येत असताना पाहतोय डीजे. दूर से मारने की कोशिश में हवा में गेंद जा रही है. फील्डर वहां पर दो खिलाड़ी वहां पर गेंद का पीछा कर रहे हैं. वहां पर दोनों को चकमा देती गेंद. तीसरे के हाथों 4 रन आएंगे. आहे आणि तो या ठिकाणी दिवस रात्र कष्ट केलेला आहे, मेहनत केलेली आहे आणि त्याच मेहनतीचं फळ या ठिकाणी त्याला निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. जे की
एका षटकामध्ये 4 चौकार खणखणीत लगावलेले आहेत. जे की ते षटक क्रमांक चालू आहे ते दुसरं. या दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 32 धावा, 1 गडी बाद. परत एकदा सुंदर असा फटका, खणखणीत गगनचुंबी षटकार की चौकार. या ठिकाणी येतोय चौकार. उनसे जस्ट शॉट ऑफ प्लेइंग गेंद थी, बल्लेबाज ने बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर ऑन साइड में गेंद को मारा जा रहा है और तीसरे अंपर की ओर बात मांगी जा रही है वहां पर और एक बार. के बावजूद भी आपने बाउंसर फेंकी, इस बाउंसर गेंद पर बल्लेबाज ने मौका बना और ये चौका लगा दिया और आगे बढ़ता हुआ स्कोर इस वक्त तो 5 रन के साथ बढ़ेगा स्कोर, टोटल 37 रन. चलेंगे इस बार फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे इस ओवर की अगली गेंद लेकर. ये गेंद को ऊंचा मारने की कोशिश में गेंद नो बॉल है, फ्री हिट का मौका है. ये कैच छूटता वहां पर कैच तो पकड़ा गया लेकिन आखिरकार नो बॉल की वजह से बच गए खिलाड़ी और अभी भी इस सिंगल रन के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर 38 रन, लॉस ऑफ ओनली 1 विकेट आफ्टर 2 ओवर. लगभग 2 ओवर पूरे हो चुके हैं. अब यहां से मैच जीतने की बात करना चाहेंगे. 43 रन चाहिए और गेंदे बची है बिल्कुल 24. 24 चेंडू, 43 धावांची गरज. चलेंगे नए ओवर की शुरुआत करने के लिए फिर से प्रशांत कुलकर्णी को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता हुआ प्रशांत येतोय गोलंदाजीला. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक गेले होते, तिसरे षटक. मला वाटतं फिल्डिंग संघाचे संघ मालक माननीय श्री अमोल भैया कुतवळ हे संघ मालक आहेत. एके अकॅडमी अमोल भैया कुतवळ यांचा संघ या ठिकाणी फिल्डिंग करतोय आणि जो संघ साहिल एंटरप्राइजेस संघ, त्या संघाचे संघ मालक पंकज अग्रवाल या ठिकाणी संघ मालक आपल्याला स्पर्धेला लाभलेले आहेत. आणि या स्पर्धेमध्ये 16 संघ मालकांचं देखील निश्चितच योगदान आपण विसरू शकणार नाही. त्यांच्यावर ही स्पर्धा अपुरी आहे. 16 संघ मालकांनी जे मोलाचं सहकार्य केलं. इथं मात्र क्लासिकल फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतो, टिपतो झेल, फलंदाज होतो फेल. या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी फलंदाजाला माघारी परता लागेल, बाद झालाय फलंदाज. न्यू मैन होंगे वहां पर प्रतीक, ग्रामीण खिलाड़ी का बाहुबली जिन्हें क्रिकेट में कहा जाता है. प्रतीक जाधव नवीन फलंदाज. गावचा रहिवासी असणारा प्रतीक जाधव फलंदाजीला मैदानात जातोय, परंतु प्रणवला ज्या कामासाठी पाठवलं गेलं होतं त्याच्यापेक्षा उजवी कामगिरी करून प्रणव आलाय पॅव्हिलियन मध्ये. जरी प्रणव जर आला असेल तर प्रणवची जी पारी होती म्हणजे खेळी, वादळी खेळी आपण ज्याला म्हणू शकाल, वादळी खेळी करून पॅव्हिलियन मध्ये जातो. छोटा पटाखा बड़ा धमाका कर पॅव्हिलियन लौट गए वहां पर बल्लेबाज. इथं मारायचा प्रयत्न, कव्हर ड्रायचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला अगदी बॅटच्या समोरून जातो विकेट किपर कडे.
अजूनही धावसंख्या थांबली आहे. टोटल धाबा 38 धाबा. या डाबातील तिसरे षटक टाकलं जातं. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू हा तर अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि बॅट्समन मात्र पहिल्यांदा थोडासा बॉल टाकल्यानंतर टप्पा पडल्यानंतर फारच मागे गेला आणि लेटकरचा स्ट्रोक खेळायचा होता थर्मॅनच्या दिशेने. चेंडू बॅटचा संपर्क नाही. चेंडू जर बॅटला लागला असता तर निश्चितच 4 धाबा मिळाल्या असत्या. परंतु इथं वर्चस्व गाजर गेलं ते गोलंदाजाकडून. पुन्हा प्रशांत गोलंदाला मात्र शांत होतोय. हा चेंडू ओव्हरपिच होता. आउटसाईडला फटका खेळलाय. चेंडू जातो मला वाटतं सचिन कोले. एक धाबा तिथे येईल. एका धाब्यानिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती तब्बल धाबा झाल्यात. एका धाब्यानिशी 39 धावा. राजू कतारी न्यूमॅन परत एकदा प्रशांत राजू सुंदर फटका. एक धाव या ठिकाणी भेटतीये. तर एका धाब्यानिशी संघाची वाढती धावसंख्या फार या षटकामध्ये थोडस खेळाडूंना मोठ्या फटक्यापासून थांबवलं गेलं रोखलं गेलंय. कारण पहिल्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारे धावा बसवली गेल्या हाणामारी जी केली गेली होती त्याच्यावर थोडासा ब्रेक लावण्याचं काम या षटकामध्ये गोलंदाजाने केलंय. मला वाटतं या षटकातील हा शेवटचा चेंडू निघून प्रशांत गोलंदाजी करतोय. समोर आहे ग्रामीणचा बाहुबली प्रतीक जाधव. हलक्यातने चेंडू पोस्ट केला गेला दरम्यान एक सिंगल धाव निश्चितच येईल. या सिंगल धावानिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली होती 41 धावा. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानामध्ये. 3 षटकं संपली. ड्रिंक्स ब्रेक केला जाईल. चला ड्रिंक्स ब्रेक. नंतर निम्मी कामगिरी बिलगुल ज्या धावा पाहिजेला 81 धावा
त्याचा पाठलाग करताना निम्म काम इथे झालं. निम्म्या षटकामध्ये 18 चेंडू मध्ये 41 धावा बनवल्या गेल्यात आणि 18 चेंडू मध्ये 40 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. म्हणजे आतापर्यंत जे चांगलं काम होतं, ज्या रेल्वे गाडीला ज्या गतीने धावायचं होतं त्याच गतीने धावताना आपण पाहतोय धावपलक. त्याला गोलंदाजीला सोमा बोंदरला गोलंदाजीला बोलवलं गेलं. सोमा येतो गोलंदाजीसाठी आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धावातील 14 षटक घेऊन गोलंदाजीला आलाय. समीकरण आता विजयासाठी समीकरण जे असेल 18 चेंडू मध्ये तब्बल 40 धावा बनवायच्या. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याला मात्र या स्पर्धेमध्ये पुढच्या सामन्यासाठी लढावं लागेल, सामना खेळावा लागेल श्री शंभूराजे 11 क्रिकेट संघाबरोबर. सामन्याला सुरुवात. जोरात फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जातो फलंदाजा पायावर डोलतोय. त्याने पंकजजी या बॅट्समॅनला तुम्ही ग्रामीणच्या बाहुबलीचं नाव दिलं. बाहुबलीला काय करावं लागेल जर सामना इथं जर त्यांच्या संघाच्या बाजूने करायचा असेल तर कशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल आणि गोलंदाज या ठिकाणी मला वाटतं गोलंदाज नवीन जो आलाय तो कशा प्रकारची गोलंदाज टाकू शकतो, याच्या अगोदर त्याचा परफॉर्मन्स कसा आहे? बरोबर आहे सर. जे महत्वाचा गोलंदाज होता प्रशांत कुलकर्णी, त्याचे ते वैयक्तिक 2 षटक संपलेले आहेत. आता मात्र राहिलेल्या षटकामध्ये नक्कीच धावा काढण्याचा प्रयत्न प्रत्येकडे असेल. जे प्रणवनं कामगिरी करून गेलेली आहे ते 3 षटकामध्ये 41 धावापर्यंत मजल मारून दिलेला होता. अतिशय महत्वाची आघाडीची फलंदाजी करून दिलेला होता चेंडू. आणि ते राहिलेलं जे काम आहे जवळपास 3 षटकामध्ये 40 धावांची गरज असताना प्रत्येकला बाहुबली का मानलं जातं, कारण षटकार चौकाराची आताशबाजी त्याच्याकडून अपेक्षित आहे संघाला आणि ते कित्येक खेळ्या त्याच्या बॅटमधून साकारलेले आहेत. अगदी अशी एक मोठी खेळी संघासाठी अतिशय महत्वाची आहे. प्रत्येक जास्तीत जास्त क्रीजवर राहील तोपर्यंत संघासाठी आशा बनून राहील. गोलंदाजीला मात्र सोमा बोंदरची उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा टिचून मारा, नियंत्रित मारा आतापर्यंत 2 चेंडू टाकला गेलाय आणि या 2 चेंडू मध्ये फलंदाला मात्र फक्त एकच धाव येते. पुन्हा गोलंदाजीला सोमा बोंदर गोलंदाजी करतो. पुढचं चेंडू घेऊन सामोरा येतो फलंदाज, मारायचा प्रयत्न हीच लागली. इथं मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पंच म्हणतात नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा दिला जातोय. इथं 90 डिग्री मध्ये 3 खेळाडू आहेत त्याच्यामुळे नो बॉल आहे. बिहाइंड द स्क्वेअर मध्ये 3 खेळाडू होते त्याच्यामुळे 90 डिग्री, आपण क्रिकेटमध्ये 90 डिग्री म्हणजे पंचापासून बिहाइंड स्क्वेअर 3 खेळाडू जर तिथे थांबले तर नो बॉलचा इशारा पंचांकडून होईल. इथं 3 खेळाडू आम्हाला देखील पाहिलं की 3 खेळाडू तिथे होते आणि इथं 5 धावा येतील. या 5 धाबण्याची वाढती धाव संख्या 47 धाबा. निश्चितच आपल्याला जो कोण असतो विकेट किपर पासून तर स्क्वेअर लेग जे पंच आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 3 खेळाडू ठेवू शकत. विकेट किपरला आणि तो जो स्क्वेअर लेग अंपरचा पंच जो असतो बोला. आणि अशा प्रकारे आपण जो आताचा जो निर्णय आपल्याला पाहायला मिळाला तर लेफ्टी आणि राईट हँड कॉम्बिनेशन जे होतं याच्यामुळे देखील हा थोडासा गोंधळ होऊ शकतो.
आणि बॅट्समन जर तोच असला तर नो बॉल मध्ये मात्र फिल्डिंग तुम्हाला बदलता येणार नाही. आणि या ठिकाणी करेंगे इस बार फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे और पिच गेंद इस बार गेंद को मारा जाता है गेंद आ रही है बिल्कुल बॉलर के पीछे निकलती गेंद लॉन्ग ऑफ दीवारी का पार करेगी 4 रन चौका 4 रन चौका त्या ठिकाणी 50 धावा संघाच्या पूर्ण झाला धावसंख्या पूर्ण होती 51 धावसंख्येवर 51 रन 51 की ऑफ पर अभी भी जीतने के लिए केवल 30 रन चाहिए और ये जोड़ी इस वक्त जो बैटिंग कर रहे हैं वहां पर तारीफ करने की वहां पर मिडल लक्ष्य पर आती है नॉन सर्विंग इनको मारा जाता है जब तक फील्डर फील्ड करते सिंगल तो बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ 52 रन 52 रनों की ऑफ पर 52 धावा अब बल्लेबाजी करने के लिए प्रतीक जाधव है इन्हें अपनी योग्यता सिद्ध करने का मौका है इससे बेहतर आपको मौका नहीं मिलता है बड़े जब टूर्नामेंट होते हैं तो उसमें आप अगर संकर मोचक के ऊपर आक्रामक पारी खेलती है तो दुनिया आपकी पहचान लेती है आपका खेल पहचान लेती है 14 चेंडू 29 धावांची गरज आहे. परत एकदा सोमा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. प्रतीकच्या बॅटला सुंदर असा कनेक्ट झालेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आत आणि प्रतीक बाद होत असताना आपण पाहतोय निश्चितप्रमाणे एक सुरेख असा गोलंदाजीचा मारा सोमाकडून. ही दोघांची भागीदारी अतिशय तुम्ही फटका केला तर निश्चितच या प्रकारचे परिणाम आपल्याला इथं समोर भोगावे लागतील. फलंदाज बाद होतोय नवीन फलंदाज जाईल फलंदाजीला तानाजी धनगे और प्यार से जिन्हें बाळू के नाम से बुलाया जाता है. मान्य ज्यांनी आम्हाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं नेहमीच्या क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे साथ तन मन धन क्रिकेट खेळासाठी काय पण निश्चितच सर्वांसाठी झटणारे आपले सर्वांचे लाडकं नेतृत्व आदरणीय विजय सर गंगणे सरांचं जो शुभागमन झालंय त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सर आगतम स्वागतम सुस्वागतम. पुढचा चेंडू जोरात मारायचा प्रयत्न चेंडू जातो स्कोरलच्या दिशेने सचिन कोले चेंडू खाली येतोय दरम्यान चेंडू फेकीपर्यंत 2 धावा इथे येतील. या 2 धावांनिशी संघाची वार्षिक असंख्य पोहोचली ती 54 धावसंख्येवर. आता समीकरण असेल 12 चेंडू आणि 27 धावा बनवायच्या आहेत. 12 गेंदों में मैच जीतने के लिए लगभग 27 की तलाश है. सचिन कोल्हेचं नाव घेतलं की एक उत्कृष्ट समालोचक म्हणून तर परवात झालेल्या लातूर जिल्ह्यातील गंगापूर या गंगादेवी चषकामध्ये आम्ही दोघंही कॉमेंट्री केली आणि त्यावेळेस सरांची माझी ओळख झाली. अतिशय उत्कृष्ट असं समालोचक म्हणून या व्यक्तीकडे पाहिलं जातं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा या परिसरामध्ये.
निश्चितच निलंगाला परवाच मला वाटतं नाईटची स्पर्धा आमदार चषक स्पर्धा खेळवली गेली होती आणि त्या स्पर्धेला मला वाटतं तब्बल 3 लाख रुपये पारितोषिक होतं. 3 लाख 2 लाख अशी पारितोषिक असणारी स्पर्धा नाईटची स्पर्धा फक्त डान्सिंग अंपर सोन्या बापू भोसले यांनी मला शेवटच्या दिवशी तिथे संधी दिली. सोन्या बापू भोसले यांच्यामुळे मी सचिन कोले सरांची त्या देखील फायनलला ओळख झाली. माझे देखील ते चांगले मित्र झालेले आहेत. तसं पाहिलं तर सचिन सर मला वाटतं या भागात सोडून पुण्यामध्ये जे कॉर्पोरेट स्पर्धा असतात तिथं सारखं कॉमेंट्री असते, जॉब विथ कॉमेंट्री. बरोबर आहे. मला गोलंदाजीमध्ये मला वाटतं कर्णधार या ठिकाणी चेंडू सोपवला गेलं ते बरोबर असेल. अनिकेत येतो गोलंदाजीला, वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून या डावातील 5वं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय. आता शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे 27 धाबा. यहाँ पर मैच जीतना होगा तो जीतने वाली टीम के लिए लगभग 13.50 की औसत से रन चाहिए. नवीन गोलंदाज अनिकेत. अनिकेत पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू, निर्धाव या ठिकाणी सरळ यष्टीरक्षक प्रश्नांच्या हातामध्ये, जे की आता 11 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे, जे की अतिशय मोठ्या फटक्यांची गरज आहे संघासाठी विजय खेचून आणायचा असेल तर. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो संघ पहिल्या सामन्यामध्ये झालेल्या विजयी संघासोबत खेळेल. सुंदर असा चेंडू, परत एकदा आखू टप्प्याचा चेंडू होता, 1 धाव या ठिकाणी मिळते. तर एका धाब्याची संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात. मला वाटतं आता 55 धावा, बरोबर धावसंख्या 55, म्हणजे अजूनही विजयासाठी 26 धावा बनवायचे. चेंडू शिल्लक असतील फक्त 10. तानाजी, सुरेख असा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. अनिकेतचा सुंदर अशी लाईन लेन ठेवलेली आहे, जे की अतिशय महत्वाचा षटक आहे. निर्धाव चेंडू, पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला जोरात फटका मारलाय तानाजीने आणि चेंडू जातोय बॉलरच्या मागे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल. दरम्यान एक सिंगल धाव येते. या सिंगल धावेनीची संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली. हे षटक अतिशय सुंदर टाकलं गेलं अनिकेत पवार कडून. पवार मात्र गोलंदाजीमध्ये आपली पॉवर दाखवतोय. आता समीकरण मला वाटतं शेवटचे 8 चेंडू आणि बनवायचे आहेत 25 धावा. आज मैदानात तुफानी हवा आहे. काल आपण इथं कडक ऊन पाहिलं होतं. थोडस वातावरणामध्ये बदल होतोय. दरम्यान या वेळेस मात्र पुन्हा ऑनसरला फरका खेळलाय. चेंडू जातो बिरबिकीच्या दिशेने, माफ करा ऑनलाईन लॉंग ऑनच्या दिशेने. सोमा येतो चेंडू खाली, 1 धाव येते. एका धावेनिशी भारतीय धावसंख्या पोहोचली. आता शेवटचे 7 चेंडू आणि बनवायचे तब्बल 24 धावा. 7 चेंडू मध्ये एक तर 6 चौकार मारा लागतील, एक तर 4 षटकाराची आतिषबाजी करावी लागेल तर तुम्हाला सामना जिंकायचा असेल. टप्प्याचा चेंडू मारायचा प्रयत्न, चेंडू गेला बिगेट कीपर, षटक संपतोय. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे 24 धावा. शेवटच्या 6 चेंडू मध्ये बनवायच्या 24 धावा. पाहूया इथं मात्र कोणाला गोलंदाजीला बोलवलं जाईल. यानंतर होणारा सामना या संघातील विजयी संघ विरुद्ध श्री शंभूराजे 11 क्रिकेट संघ. पुढच्या सामन्याचा टॉस इथं लगेचच हा सामना संपल्यानंतर केला जाईल. प्रणव बरकुलला विनंती करेन की तुम्ही इथं ताबडतोब कॉमेंट्री बाजूला येऊन थांबायचंय. प्रणव टॉस बॉक्स मध्ये यायचंय. प्रणव या ठिकाणी 6 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज.
शोभा बोंदरला इथं गोलंदाजीला बोलवलं गेलंय. चला पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे 24 धावा. जमते बोलते सर्व जमते. सुंदर चेंडू इथं टाकला गेलाय. प्रणव, मी तुझं इथं सहर्ष स्वागत करतोय. निश्चित बऱ्याचशा स्पर्धा तू क्रिकेट खेळताना एका नामवंत खेळाडू पण खेळतो, परंतु या स्पर्धेचं नियोजन तुला कसं वाटतं? प्रणव बरकुल. या दरम्यान मात्र सुरेख फटका मारलाय. चेंडू जातो बॉलरच्या मागे. लॉंग ऑन एक सिंगल धाव येईल. एका सिंगल धाबेनिशी भारतीय धावसंख्या 58 झाली. अजूनही बीजासाठी बनवायच्या 23 धावा. संघाचे स्पॉन्सर मागा बघा की टी शर्ट वर नाव आहे स्पॉन्सर. जाधवर सर. चला जाधवर सरांनी कृपया इथे यायचंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. दिनेश माने सर यांना मी इथं बोलवतोय. पुढचा चेंडू फुल टॉस वर फुल टोला लागवलाय. अशाच प्रकारची फटक्याची आवश्यकता असेल. गेंदबाज को लगा धक्का, क्योंकि बल्लेबाज ने लगा फ्लैट पावरफुल छक्का. नाही, कारण अजून शर्यत संपली नाही. मी अजून जिंकलो नाही. लढावं लागेल, भिडावं लागेल, लढावं लागेल. दिनेश भाई अमाने स्टेजकडे यायचं आहे. दिनेश माने पण चलेंगे इस बार फिर से देखना है गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए तैयार है. बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर पुढचा चेंडू टाकला जाईल. शोभा बोंदर. ओहो, उत्कृष्ट चेंडू टाकला गेला विकेट कीपर कडे. या नॉट चेंडू नंतर मात्र इथं आता जवळजवळ विजय पक्का झाला असावा, कारण 17 धावा बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत फक्त 2. दोन चेंडू आणि 17 धावा. दिनेश भाई अमाने दिनेश भैया माने यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. तर वेलकम असेल, सहर्ष स्वागत असेल. मारायचा प्रयत्न अगदी चेंडू बॅटच्या आतलीकडे घेऊन जातो विकेट कीपर कडे. दिनेश भैया तुमचं मी सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती, एक नामवंत असे खेळाडू दिनेश सरांचं मी तर सहर्ष स्वागत करतोय. तर दिनेश सर या स्पर्धेच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघातील खेळाडूला इथं जी संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? फ्रेंड्स फॉरएव्हर खरंच कौतुक करावं. लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या प्लेयरांना खेळायची खूप मोठी संधी त्यांनी दिली आहे. ऑक्शन मध्ये चांगले प्लेयर तुम्ही विकेट वगैरे चांगला आहे. ग्राउंड पण खूप सुंदर आहे. नियोजन चांगलं आहे. फॉरएव्हर टीमचं खूप खूप कौतुक करतो. दिनेश सर, एक सांगायची गोष्ट अशी आहे की आपण बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळल्या असतील, परंतु सध्याचा जो माहोल आहे उन्हाळा, कडक उन्हाळा आहे. आणि या कडक उन्हाळ्यामध्ये ज्याने जे स्पॉन्सर संघाने म्हणजे जे नियोजन करताना एक विचार केला की बाबा इथं खेळाडू खेळताना त्यांना नियोजन केलं पाहिजे. पाण्याची व्यवस्था असेल, ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक्सची ठेवली. तुम्ही याच्या अगोदर बऱ्याचशा स्पर्धा खेळ असेल, ड्रिंक ब्रेकची व्यवस्था सोय असं कधी ऐकलं आहे का? नाही, कधी असं नाही बघितलं. 1-2 ठिकाणी होतं, पण एनर्जी ड्रिंक्स एखाद्या ठिकाणी असते एनर्जी.